नमस्कार, मी स्पृहा जोशी. या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज माझी एक कविता मी ऐकवणार आहे, कारण ह्या कवितेची फरमाईश आली होती. ही कविता आहे तू, मी आणि आपण. ही कविता प्रेम कविता आहे आणि प्रेमाच्या त्या टप्प्यावरची कविता आहे जिथे पहिला सगळा जो सुरुवातीचा खळखळाट असतो प्रेमातला तो ओसरलेला असतो. पण आता हे प्रेम सवयीचं, सरावाचं, समजुतीचं झालेलं असतं, त्या टप्प्यावरचं असतं. त्या समजुतीच्या टप्प्यावरची ही कविता आहे. आज ही कविता ऐकवते कारण आपण व्हॅलेंटाईन्सच्या मूडमध्ये आहोत. 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन्स डे प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. तसं तर रोजच आपल्या पार्टनरला हे म्हणायला काही हरकत नाही, पण तरीसुद्धा काही खास दिवसांना काही खास एक्सप्रेशन्स आपल्या मनात येतात. तर म्हणून ही कविता रेकॉर्ड करते की किती सवय होते एकमेकांची. तू मी एकत्र आलो, तू मीचे आपण झालो. तू मी एकत्र आलो, तू मीचे आपण झालो. फार एक वगैरे काही झालो नाही. फार एक वगैरे काही झालो नाही, पण त्याचं काही आपल्याला फारसं विशेष वाटलं नाही. तू मी एकत्र आलो, तू मीचे आपण झालो. फार एक वगैरे काही झालो नाही, पण त्याचं काही आपल्याला फारसं विशेष वाटलं नाही. वेगळे राहिलो आपापले, आपापल्या जगात रमलो. वेगळे राहिलो आपापले, आपापल्या जगात रमलो. सगळ्या गर्दीत कोलाहलात हाकेला ओ देत राहिलो. सगळ्या गर्दीत कोलाहलात हाकेला ओ देत राहिलो. तू काही माझ्यासाठी चंद्रबिंद्र आणला नाहीस, मी काही तुझ्यासाठी परीबिरी बनले नाही. तू काही माझ्यासाठी चंद्रबिंद्र आणला नाहीस, मी काही तुझ्यासाठी परीबिरी बनले नाही. आपलं घर घरच राहिलं, स्वर्गबिर्ग झालं नाही. आपलं घर घरच राहिलं, स्वर्गबिर्ग झालं नाही. खरं तर त्या वाचून आपलं काही अडलं नाही. खरं तर त्या वाचून आपलं काही अडलं नाही आणि त्याचं काही आपल्याला फारसं विशेष वाटलं नाही. मोजलं नाही आपण काहीच, हिशेब नाहीत, ताळे नाहीत. मोजलं नाही आपण काहीच, हिशेब नाहीत, ताळे नाहीत. सणावारी हसून पाहतात, देवही तितके सोवळे नाहीत. सणावारी हसून पाहतात, देवही तितके सोवळे नाहीत. आपले नियम आपण शोधले, केले तितक्या वेळा मोडले. आपले नियम आपण शोधले, केले तितक्या वेळा मोडले. का, कोण, कसले, कुठले सगळे प्रश्न मागे सोडले. खरं तर त्या वाचून आपलं काही अडलं नाही. खरं तर त्या वाचून आपलं काही अडलं नाही आणि त्याचं काही आपल्याला फारसं विशेष वाटलं नाही. आणि चुका केल्या कितीतरी, सगळी हौस केली पुरी. चुका केल्या कितीतरी, सगळी हौस केली पुरी. जग हिंडून आल्यावर एक मिठी तेवढी खरी. चुका केल्या कितीतरी, सगळी हौस केली पुरी. जग हिंडून आल्यावर एक मिठी तेवढी खरी. आपण आपलीच गाणी म्हटली, आपला आपलाच लावला सूर. आपण आपलीच गाणी म्हटली, आपला आपलाच लावला सूर. जवळ येऊन सुद्धा थोडे थोडे राहिलो दूर. जवळ येऊन सुद्धा थोडे थोडे राहिलो दूर. हे चूक बरोबर कुणास ठाऊक, हसून सगळं साजरं केलं. चूक बरोबर कुणास ठाऊक, हसून सगळं साजरं केलं. तुझ्या माझ्या अंगणाला एकच हिरवं झाड दिलं. काही जण सोबत आले, काही हात मागे सुटले. काही जण सोबत आले, काही हात मागे सुटले. तुझे माझे पावसाळे आणखी गडद होत गेले. काय गंमतच आहे सगळी, त्याचंही फार कौतुक नाही. सवय किती झाली एकमेकांची की गंमतच आहे सगळी, त्याचंही फार कौतुक नाही. वाटा व्हायच्याच असतात वेगळ्या, गेलेल्यांचं दुःख नाही. वाटा व्हायच्याच असतात वेगळ्या, गेलेल्यांचं दुःख नाही. कारण त्या वाचून आपलं खरंच काही सुद्धा अडलं नाही. कारण त्या वाचून आपलं खरंच काही सुद्धा अडलं नाही आणि त्याचं काही आपल्याला फारसं विशेष वाटलं नाही. त्याचं काही आपल्याला फारसं विशेष वाटलं नाही. अतिशय आनंदाने, समजुतीने एकमेकांची साथ देणारी, एकमेकांसोबत हसत खेळत
संसार करणारी अनेक जोडपी आपल्याला सगळ्यांना आसपास दिसतात. त्या सगळ्यांसाठी ही कविता मी माझ्या आईबाबांसाठी केलेली कविता होती. त्यांच्या सहजीवनाकडे बघताना केलेली कविता होती. ही कविता बाय द वे मी आमच्या संकर्षण भायास्पृहामध्ये ऐकवते. त्यामुळे जर संकर्षण भायास्पृहा पाहिला नसेल तर तो सुद्धा जरूर पहा. आणि तिथे सुद्धा तुम्हाला कुठल्या कविता ऐकायला आवडतील हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा. मी तुमच्या कमेंटची वाट बघते. कविता कशी आवडली ते सुद्धा लिहून कळवा. फरमाईशमध्ये आणखीन कुठल्या कविता तुम्हाला ऐकायच्या आहेत या व्हिडिओजमधून ते सुद्धा खालती लिहून कळवा. तुमच्या पूर्ण नावासकट कळवा, म्हणजे आपण नक्की त्या कविता इथं घ्यायचा प्रयत्न करू. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. आपल्या सगळ्या आवडीच्या मंडळींना, दोस्तांना, नातेवाईकांना हा व्हिडिओ जरूर पाठवा. आणि पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय, टाटा.